आता लग्नही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, कारण गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कॅटरिंग व्यवसायही संकटात सापडलाय. 15 मार्च पासूनच्या ऑर्डर घेणं कॅटरिंग व्यावसायिकांनी बंद केलं आणि त्यामुळे आता लग्नही पुढे ढकलावी लागण्याची शक्यता आहे. तसं जेवणाचा खर्चही महागणार असल्याचं बोललं जातंय. बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. गॅस तुटवड्यामुळे कॅटरिंग उद्योग संकटात. लग्नातील जेवणावळींवर विघ्न येण्याची शक्यता. वऱ्हाड्यांना न जेवताच हॉलमधून बाहेर पडावं लागणार. महाराष्ट्रात लग्न सोहळ्यांचा हंगाम सुरू झालाय. लग्नात अक्षता टाकल्यावर पोटोबा करूनच बाहेर पडायचा असा बेत वऱ्हाड्यांच्या मनात असतो. पण आता पुढचे काही दिवस लग्न सोहळ्यातून न जेवताच घरी जावं लागणार आहे. आखातातल्या युद्धाचा परिणाम कॅटरिंग उद्योगावरही झालाय. सिलेंडर पुरवठा होत नसल्यानं कॅटरिंग चालकांनी नव्या ऑर्डरी घेणं बंद केलंय. 35 वर्षाच्या काळात पहिल्यांदा एवढं मोठं संकट कॅटरिंगवाल्यावर आलेलं आहे. आता आम्ही 15 तारखेचा मोठा लग्नाचा ठोक आहे. तिथपर्यंत जर काम करू शकू, पण त्याच्यानंतरचं काम करू शकू की नाही याचा काही अंदाज नाही. पुण्यातील कॅटरिंग व्यावसायिकांनी तर सरळ हात वर केलेत. ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांनी सिलेंडर उपलब्ध करून द्यावे, तरच लग्न समारंभात जेवण मिळेल, असं पुण्यातील कॅटरिंग व्यावसायिकांनी सांगून टाकलंय. ज्यांच्या आहेत त्यांनी सिलेंडर दिले तर ऑर्डर करतो, नाही तर म्हणतो कॅन्सल. माझ्याकडे लेबर आहे, भांडी आहेत, पण गॅसच मिळत नाही. तर गॅस नसेल तर करणार काय? त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. म्हणजे ज्यांचं आहे, म्हणजे जे आयोजक आहे, ज्यांचा प्रोग्राम, त्यांनी सिलेंडर द्यायचं. त्यांनी सिलेंडर दिलं तरच करू शकतो ना, कारण मला सिलेंडरच मिळत नाही. कोणत्याही मंगल कार्यालयात चूल पेटवू दिली जात नाही किंवा चूल पेटवण्याची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे कॅटरिंग व्यवसायास ठप्प होण्याची भीती कॅटरर्सनी व्यक्त केली आहे. कुठलाही कार्यालयवाला किंवा हॉलवाला आता लाकडं वापरू देत नाही. अशा काळामध्ये आमचा व्यवसाय पूर्णपणे काही काळाकरता बंद होण्याची वेळ आलेली आहे. येत्या काळात कुठंही लग्नाला जात असाल तर घरी काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था आहे ना, याची खात्री करा. अन्यथा लग्नातून उपाशी आल्यावर घरीही काही नसल्यास उपाशीपोटी झोपण्याची वेळ वऱ्हाड्यांवर येऊ शकते. नागपूरहून अमर काणेसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.